हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजचा व्लॉग खास असा गृहिणींसाठीच बनलेला आहे. तसं बघायला गेलं तर माझे सगळेच व्लॉग हे गृहिणींसाठी असतात. तर आजच्या व्लॉगमध्ये अशी काही गोष्टी आपण पाहणार आहोत ज्या आपल्या घरामध्ये नेगेटिव्हिटी पास करतात. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्षित करत असतो आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण टाकाऊतून टिकाऊ बनवू शकतो. तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला 1% जरी आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. तर इथे ना आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30. माझं अंघोळ वगैरे झालेली आहे आणि आल्याबरोबर ना मी थोडंसं ना माझ्या हॉलमध्ये, बेडरूममध्ये, किचनमध्ये असं लक्ष देत असते. तर सिलिंगवरती आणि भिंतींवरती आज मी थोडीशी माझी नजर फिरवली तर मला असं जाणवलं की तिथे थोड्याशा कोपऱ्यामध्ये भिंतीवरती जाळी तयार झालेली आहे. तर मग लगेचच मी आता झाडू मारायचं आहे म्हणून काय केलं, लगेचच झाडूने हे जी भिंतीवरती वगैरे थोडीफार जाळी होती तर ती सगळी काढून घेतली. सोबतच ही जाळी वगैरे काढत असताना जी काही धूळ सोफ्यावरती पडली असेल तर सोफे देखील मी झटकून घेतले आणि आता हा स्वच्छपणे घराला झाडू मारून घेते. तर आपण गृहिणी असतो ना तर घरामध्ये आपण जिथे जिथे जातो, जिथे जिथे आपला हात फिरतो तिथे तिथे प्रसन्न वातावरण तयार झालं पाहिजे. साफ स्वच्छता असली पाहिजे आपल्या हातामध्ये आणि म्हणूनच असं म्हणतात गृहिणीच्या हातामध्ये लक्ष्मी असते. ते उगाचच म्हटलं जात नाही कारण की गृहिणी जिथे जाते तिथे हात फिरवते तिथे घर आपलं स्वच्छ झालंच समजा. सगळं झाड-लोट वगैरे करून झाल्यानंतर थोडीफार जाळी जी पडली होती, तर थोडंफार पायाला धूळसारखं लागत होतं. तर मग आता हे काय करते, मी लादी लगेचच पुसून घेते. म्हणजे थोडीफार जी पण काही धूळ असेल ना, तर ती सगळी ही लादी पुसल्यानंतर निघून जाईल. तर आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात त्या नेगेटिव्हिटी पसरवत असतात. जसं की भिंतींवरती जाळ्या होणे किंवा भिंतींच्या कोपऱ्यामध्ये जाळीसारखं दिसणे किंवा मग आपल्या घरामध्ये चिलटं किंवा मग स्पायडर वगैरे कोपऱ्यामध्ये दिसणे. तर हे एक नेगेटिव्हिटीचं लक्षण आहे. तुम्हाला दिसता क्षणीच त्या ठिकाणी तुम्ही झाडू फिरवला पाहिजे आणि त्या गोष्टी सगळ्या साफ केल्या पाहिजेत. तसंच मी आता करून घेतलं. दुसरी गोष्ट, दूध आता हे जे आलं होतं तर ते मी इथे लगेचच गरम करून घेतलंय. कधी पण लक्षात ठेवायचं, दूध वगैरे घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण तापवतो त्यावेळेस हा जो दुधाचा टोप आहे ना थोडासा पाण्याने धुवून घ्यायचा. त्याने काय होतं, टोपाचा जो बुड असतो, बॉटम असतो तो ओलसर होतो आणि त्यामुळे दूध डायरेक्ट हे टोपाला चिकटत नाही आणि मस्तपैकी दूध देखील उकळलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दूध किंवा चहा जर तुम्ही बनवत असाल तर गॅस नेहमी स्लो ठेवायचा. स्लो गॅसवरती जर तुम्ही दूध उकळलं ना तर कधीच ते उतू जाणार नाही आणि मस्तपैकी छान मंद आचेवरती उकळल्यामुळे दुधाला एक छान अशी गोडसर चव आणि दाटसर साई येते. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं, आपण गृहिणी असतो ना, घरातल्या सगळ्या फॅमिली मेंबरकडे बारकाईने लक्ष ठेवत असतो. त्यांच्या आरोग्याकडे, आहाराकडे लक्ष ठेवत असतो. पण आपल्या स्वतःचं काय? तर आपण स्वतःकडे ते देखील तितकंच लक्ष दिलं पाहिजे. कारण की आपणच अशा एक फॅमिली मेंबर आहोत, जे घरामध्ये बारकाईने त्यांच्या आहाराकडे, आरोग्याकडे लक्ष देत असतो आणि म्हणून आपल्या स्वतःची तब्येत ठीकठाक ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्या रुटीनमध्ये सकाळी जेव्हा तुम्ही उठता, तेव्हा सकाळी उठल्याबरोबर अनुशापोटी कोमट पाणी नक्की प्या. त्याच्यामुळे तुमची डायजेशन सिस्टीम सुधारेल, डिटॉक्स होते पूर्णपणे बॉडी. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं झाल्यानंतर, अंघोळ पाणी झाल्यानंतर थोडेसे ड्राय फ्रुट्स खाण्याची सवय लावा. आता माझ्या रुटीननुसार मी रोज सकाळी कोमट पाणी पिते. अंघोळ वगैरे झाल्यानंतर जे भिजवलेले बदाम, मनुके आणि जे खजूर वगैरे असतात तर ते प्रत्येकी मी 2-2 खाते. तर याच्यामुळे काय होतं, सकाळीच तुमच्या पोटामध्ये खजूर खाल्ल्यामुळे भरपूर असं लोहाचं प्रमाण जातं. मनुके आणि बदाम वगैरे खाल्ल्यामुळे भरपूर न्यूट्रिशियस पॉवर तुमच्या शरीराला सकाळी मिळते. थोडक्यात आपली सकाळ एनर्जेटिक होण्यासाठी हे सगळं खाणं गरजेचंच आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, किचनमध्ये आपला जास्तीत जास्त आपल्या महिलांचा जात असतो. त्यामुळे किचन देखील साफ स्वच्छ जर ठेवलं ना तर छान वाटतं. घरामध्ये आपल्या किचनमध्ये छोटंसं एक मनी प्लांट किंवा शोभेचं एखादं छोटंसं प्लांट तुम्ही लावू शकता. आर्टिफिशियल असेल तरी देखील चालेल. छान असं मन प्रसन्न राहतं, कंटाळा वगैरे येत नाही, मनाचा थकवा दूर होतो. तर आज ना मला इथे थोडासा गुळाचा चहा प्यावासा वाटत होता आणि तो देखील दुधाचा. तर आज काही मी ब्लॅक टी वगैरे
वगैरे गुळाचा घेणार नाही, दुधाचा चहा प्यायची सनक आली होती. कारण की मस्तपैकी पाऊस पडला होता आणि मस्तपैकी ओलसर दमटसर वातावरणामध्ये कडक असा गुळाचा चहा मी आता इथे घेतलेला आहे. तर गुळाचा चहा बऱ्याच जणी म्हणतात की आमचा गुळाचा चहा फुटतो किंवा फाटतो. तर अशा वेळेस काय करायचं, सगळ्यात सोपी पद्धत गुळाचा चहा करण्याची. चहा पत्ती सोबतच पाणी आणि दूध सोबतच आलं आणि थोडीशी वेलची घालून हा चहा छान असा उकळवून घ्या आणि उकळल्यानंतर गाळून कपामध्ये घ्या आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये चिरलेला किंवा गुळ पावडर तुम्ही घालू शकता. व्यवस्थित ढवळून घ्या. मस्तपैकी कडक असा गुळाचा चहा तयार होतो. सकाळी सकाळी साखरेचा चहा घेण्यापेक्षा गुळाचा चहा घेणं कधीही फायदेशीर. गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे आणि भरपूर असे विटामिन्स आहे जे तुम्हाला पहाटेच्या सकाळच्या 1 कप चहामधून इतके सारे पोषक तत्व मिळू शकतात. त्यामुळे साखरेचा चहा तुम्ही शक्यतो टाळा. आता इथे ना सकाळी मला भरपूर अशी भांड्यांची गरज लागते, कारण की इथं नाश्ता बनवायचा असतो, स्वयंपाक करायचा असतो, चहा, दूध वगैरे असं भरपूर काही किचनमध्ये कामं होत असतात आणि ही भांडी जी आहेत ना रात्री घासून ठेवलेली, छान असं पाणी नितळलेलं आहे त्याच्यातलं आणि म्हणून आता ही भांडी पटापट मी आपल्या ट्रॉल्यांमध्ये लावून घेतलेली आहे. आता या चहामध्ये तुम्ही पाहिलं असेल मी 1 चमचाभर गुळ पावडर घालून घेतली आणि छान असा ढवळून घेतलेला आहे. तर आजच्या नाश्त्यामध्ये पौष्टिक असा नाश्ता म्हणजे पोहे बनवणार आहे मी आज. तर पोह्यांमध्ये मी नेहमी शेंगदाणे वगैरे घालते. बऱ्याचदा तुम्ही पोहे बनवत असाल तर ज्या गोष्टी मुलं खात नाहीत ना, तर त्या गोष्टी अशा नाश्त्याच्या पदार्थांमध्ये तुम्ही घालत चाल. जसं की शेंगदाणे झाले किंवा ओले मटर झाले किंवा मग थोडंसं असं किसलेलं खोबरं झालं किंवा मग असं काही थोड्याशा तुम्ही भाज्या वगैरे गाजर किंवा मग बीट असं घालून तुम्ही छान असं वेगवेगळ्या पद्धतीचे पोहे बनवू शकता. तर आता इथे मी शेंगदाणे घालून मस्तपैकी गरमागरम पोहे केलेले आहेत आणि आता हे पोहे तयार झालेले आहेत, सर्व करून दिलेले आहेत मुलांना. आता हे देते मी. गरमागरम नाश्ता मुलांना तर दिला आहे, सोबतच मी देखील करून घेणार आहे. पण त्याआधी एक काम राहिलेलं आहे, तर ते आधी मी करून घेणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं निगेटिव्हिटीचा विषय चालला आहे. तर इथे महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये आपण ज्या गोष्टी किंवा देव वगैरे असतील तर त्यांना आपण मानत असतो. तर इथे ना ज्यांना मी मानते तर त्यांची सकाळी सकाळी सगळी झाडलोट, झाडू वगैरे, लादी वगैरे पुसून झाल्यानंतर इथे मी पूजा वगैरे करून घेते. तर इथे अगरबत्ती लावली, दिवा लावलाय, फुलं वगैरे वाहिलेली आहेत आणि छान असा आता मी पाया आणि वंदना करून घेते, पाया पडून घेते. तर हे एक प्रसन्न वाटतं, मनाला एक समाधान देतं. तर ही गोष्टी ना रेग्युलरली तुम्ही करत जा. खूप छान असा तुमचा दिवस सकाळपासून ते रात्रीपर्यंत जाईल. पूजा वगैरे झाल्यानंतर मी इथे स्वतः मस्तपैकी निवांत असा नाश्ता करतीये. तर छान असं सकाळचं वातावरण शांत आहे, काही दगदग नाहीये, धावपळ नाहीये. मस्तपैकी डोकं देखील रिलॅक्स आहे आणि मस्तपैकी बाहेर देखील पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि चिमण्यांची किलबिलाट ऐकू येते आणि असं हे बाहेरचं वातावरण एन्जॉय करत मी देखील माझा नाश्ता करतीये. तर हीच बघा ही झाडं माझ्या खिडकीमध्ये. तर माझ्या घरामध्ये काही गॅलरी वगैरे नाहीये, पण खिडकीमध्ये जी पण काही थोडीफार जागा दिलेली आहे तर त्याच्यामध्ये मी थोडीफार ही झाडं लावलेली आहेत. प्रसन्न वाटतं माझ्या या झाडांना बघून. तर रेग्युलर रोज असं पाणी घालते या झाडांना. हा कढीपत्ता बघा, मोगरा बघा, खूप छान असा फुललेला आहे आणि आता आणखीन मला या खालची जी मोठी कुंडी आहे त्याच्यामध्ये आणखीन थोडीफार झाडं लावायची आहेत. जर बाल्कनी असती ना तर नक्कीच मी भरपूर सारी झाडं लावली असती, पण असो. आता हे सगळं झाल्यानंतर किचनमध्ये आले आणि आता एकच तयारी सुरू आहे स्वयंपाकाची. तर पलीकडच्या गॅसवरती मी भाजी वगैरे बनवून घेतली. तर आजच्या जेवणामध्ये मटकीची भाजी, गरमागरम चपाती, मिक्स डाळ आणि भात असं हे आजचं सोपं, साधं, सिंपल असं जेवण आहे. पौष्टिक आहे, पण तितकंच हेल्दी आणि कंटाळा न येणारं असं आजचं जेवण आहे. तर हा बघा इथे मी मनी प्लांट ठेवलेला आहे कोपऱ्यामध्ये आणि हा परवाच्या दिवशी मी हा मनी प्लांट लावून घेतलेला. आपल्या घरामध्ये लहान मुलं असली ना तर आपलं घर हसतं, खेळतं, बागडणारं आणि किलबिल करणारं प्रसन्न असं घर आपल्याला दिसतं आणि जाणवतं देखील ती प्रसन्नता. पण आता मुलं मोठी झालेली आहेत आणि ती आता त्यांच्या अभ्यास आणि शाळा, कॉलेजमध्ये गुंतलेली आहेत. मग अशा वेळेस आपण गृहिणींनी थोडंसं मन आपलं दुसरीकडे देखील रमवलं पाहिजे. जसं की तुम्हाला झाडं लावण्याची आवड आहे, प्लांटिंग करण्याची आवड आहे, त्याच्यानंतर काही एक्स्ट्रा क्रिएटिव्हिटी करण्याची आवड असेल किंवा मग पेट पाळण्याची आवड
आवड असेल तर नक्की त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि स्वतःला प्रसन्न ठेवा. वेळप्रसंगी तुम्हाला कुठे बाहेर जायला आवडत असेल किंवा मग वाचन करायला आवडत असेल, सिनेमा, सीरियल वगैरे पाहायला आवडत असेल तर त्या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्या. कारण की आता आपण 40 क्रॉस केलेल्या महिला आहोत आणि आता कुठे-कुठे आपल्याला असं थोडंसं एकांत वगैरे मिळतोय असं आपल्याला जाणवायला लागतं. कारण की मुलं आता थोडीफार मोठी होत चाललेली आहेत आणि आता हळू त्यांच्या करिअरकडे लक्ष देत आहेत ती. त्यामुळे आपण आता लहानपणापासून जी सवय लागलेली असते मुलांची तर ती आता मुलं आपल्यापासून थोडी हळू दूर जाताना दिसतायत. अशा वेळेस आपण एकटं पडू न देता स्वतःला कशामध्ये तरी बिझी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्या आवडीच्या गोष्टी तुम्ही नक्की करा. मन प्रसन्न ठेवा. मैत्रिणीचे मस्तपैकी छान असे ग्रुप तयार करा आणि मस्तपैकी छान असे इव्हेंट देखील साजरे करा. आता इव्हेंट साजरे करा यावरून मला एक कल्पना सुचली होती. तर मला ना एक आवड आहे. तर अशी लग्नपत्रिका वगैरे येतात तर छान अशा डिझाईनच्या पत्रिका असतात आणि खूप सुंदर अशा पत्रिका ना हल्ली लोक छापतायत. तर अशा पत्रिका ना आतमध्ये बघा हा जो भाग आहे ना तो मी आता काढून टाकते कारण की त्याच्यावरती लग्नस्थळ आणि वधूवराचं नाव आहे तर ते मी काढून घेतले आणि आता ही आहे पत्रिका. तर ह्या पत्रिकेपासून ना छान अशी क्रिएटिव्हिटी आपण करू शकतो. तर आता लग्नामध्ये आपण गिफ्ट्स वगैरे तर देतच असतो. बऱ्याचदा आपण गिफ्टमध्ये पैसे देखील देत असतो आणि अशासाठी आपल्याला गिफ्ट एनव्हलप लागतच असतं. तर हे गिफ्ट एनव्हलप अशा ह्या पत्रिकेपासून आपण सहजपणे बनवू शकतो. तर ही पत्रिका बघा इतकी सुंदर आहे ना, तर या पत्रिकेपासून 2 एनव्हलप सहजपणे बनतील. तर पुढच्या भागामध्ये इतकी छान अशी प्रिंट आणि डिझाईन आहे आणि दुसरा जो भाग आहे पत्रिकेचा तर एकदम लाईट असा शेड आहे कलरचा, पण त्याच्यामध्ये जी प्रिंट आहे ना पानांची ती आहे पण थोडीशी हलकी लाईट शेडमध्ये आहे. तर त्याची देखील मी एक त्याच्यापासून एनव्हलप बनवणार आहे. तर आता ही जी पत्रिका आहे ती कट करून घेतली आणि आता 3 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर असं मी मार्किंग करून त्याला लाइनिंग करून ही पत्रिका आता त्या लाईनवरती फोल्ड करून घेणार आहे. तर हे जे गिफ्ट एनव्हलप जितकं छान अशा डिझाईनचं तुम्ही दुकानातून घ्यायला जाल ना तर त्या गिफ्ट एनव्हलपची किंमत ₹5, ₹10, ₹15 अशी बनत जाताना दिसते. तर असो तर हे जे गिफ्ट एनव्हलप जे मी बनवते तर त्याच्यावरती छान अशी गणपतीची अशी एक असं काय म्हणतो आपण शिक्का टाईपमध्ये अशी प्रिंट आहे त्याच्यावरती म्हणजे ती हाताला लागते प्लास्टिकची आहे आणि मस्तपैकी शेजारी ना गोल्डन कलरची डिझाईन आहे आणि सोबतच पानांची देखील प्रिंट आहे आणि याचा जो कलर तुम्ही बघाल तर लाईट पेल ब्ल्यू मध्ये याचा शेड आहे. तर अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतले. तर आता हा एक पहिला एनव्हलप मी तयार करून घेतलेला फोल्ड करून आणि दुसरा देखील मी अशाच पद्धतीने तयार करून घेते. तर एका पत्रिकेपासून साधारणपणे 2 एनव्हलप झटपट असे बनवून तयार होतात आणि एक समाधान देखील मिळतं की टाकाऊ पासून टिकाऊ ही पत्रिका अशी ही रद्दीमध्ये जाणार होती पण त्यापासून इतके सुंदर एनव्हलप आपण बनवू शकतो. तर ही क्रिएटिव्हिटी फार मनाला समाधान देते. तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा. आता साइडने अर्धा इंच अशी मार्जिन करून त्याला लाइनिंग करून मी थोडेसे अशा पद्धतीने पार्ट कट करून घेतलेले आहेत आणि आता हे जे कट केलेले जे पार्ट होते हा जो कटचा पार्ट आहे तर तो मी फेविकॉलने स्टिक करून घेते, चिकटवून घेते आणि आता बघा इतकं सुंदर असं हे एनव्हलप तयार होईल ना. तर हे एक एनव्हलप मी तयार करते आणि बनवून झाल्यानंतर दोन्ही एनव्हलप तुम्हाला मी दाखवणार आहे. आता हे फेविकॉलने चिकटवून घेतल्यानंतर ह्याचे जे कॉर्नर आहेत एनव्हलपचे ते थोडेसे कर्व डिझाइन मध्ये आपण कट करून घेणार आहोत कारण की हे चौकोनी कॉर्नर दिसतात त्याचे. तर कर्व डिझाइन मध्ये मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि आता हे बघा हे कट करून झाल्यानंतर हे एनव्हलप तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीचे मी 2 एनव्हलप तयार करून घेतले तर ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा या पत्रिकेपासून मी अशा पद्धतीचे 2 एनव्हलप तयार केले. किती सुंदर असे एनव्हलप दिसतायत जसं की आत्ताच मी विकत आणलेले दुकानातून. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी हे एनव्हलप नक्कीच बनवू शकता. घरी आलेल्या पत्रिकेचा अशा पद्धतीने वापर करा आणि स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आजचा व्लॉग जर तुम्हाला 1% आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटू पुन्हा तोपर्यंत बाय बाय.